ठाण्यात आता एक महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे। गुंड मयूर शिंदेचा भाजप प्रवेश रोखण्यात आलेला आहे। ठाण्यामधील वागळे इस्टेटमध्ये प्रभाव असलेल्या मयूर शिंदेचा भाजप प्रवेश ऐनवेळी स्थगित करण्यात आलाय। दिल्लीमधील भाजप हायकमांडशी संपर्क साधण्यात आलाय अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। दिल्लीमधून भाजपच्या राज्य नेतृत्वाला या संदर्भात समज देण्यात आल्याची शक्यता आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात। रिजवान शेख आपल्या सोबत आहेत। रिजवान, मयूर शिंदेचा भाजप प्रवेश नेमका का रोखण्यात आलाय? ऋतुजा, आपण जर पाहिलं तर काल जे आहे ते मयूर शिंदे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार, परंतु ज्या पद्धतीने मयूर शिंदे यांचा पक्षप्रवेशाचा मोठा गाजावाजा जो आहे तो संपूर्ण शहरामध्ये करण्यात आला होता आणि वागळे परिसर जो आहे तो एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो आणि याच बालेकिल्ल्यामध्ये मयूर शिंदे यांचा पक्षप्रवेश कुठेतरी एकनाथ शिंदे यांची नाराजगी याची साफ दिसते आणि सूत्रांची माहिती मिळाल्यानुसार एकनाथ शिंदे यांनी दिल्ली दरबारी जी आहे ती आपली नाराजगी व्यक्त केलेली आहे आणि दिल्लीच्या नेतृत्वाने जे आहे ते महाराष्ट्रातील नेतृत्वाला जे आहे ते मयूर शिंदे यांचा पक्षप्रवेश थांबावा अशी देखील सूचना जी आहे ती भाजपच्या काही नेत्यांनी सांगण्यात सूत्रांद्वारे माहितीनुसार समजून येत आहे। त्यामुळे ज्या पद्धतीने मयूर शिंदे यांचा वर्चस्व जो आहे तो वागळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळे मयूर शिंदे हे भाजपमध्ये जर पक्षप्रवेश झाला असता तर कुठेतरी शिंदे यांना मोठा धक्का जो आहे तो वागळे विभागामध्ये बसताना आपल्याला दिसतो। त्यामुळे कुठेतरी एकनाथ शिंदे यांची नाराजगी जी आहे ते थेट एकनाथ शिंदे यांनी दिल्ली दरबारी लावल्यामुळे कुठेतरी मयूर शिंदे यांचा जो पक्षप्रवेश आहे तो भाजपने थांबला अशी सूत्रांची माहिती मिळते। ऋतुजा, निश्चित, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।